पुणे नाशिक द्रुतगतीला तूर्त स्थगिती. म्हणजेच पुणे नाशिक इंडस्ट्रियल एक्सप्रेसवेला तूर्त स्थगिती, फेरविचार करण्याच्या सूचना, इतर पर्यायांवर विचार करण्याचे आदेश पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब. जमीन अधिग्रहणाचा विरोध होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच तात्पुरती स्थगिती नको, रद्दच करा, नूतन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांची मागणी. आता आपण थोडंसं 2 विषय मागे जाऊयात आजचे. आकांत. आ म्हणजे आरक्षण. आरक्षणाचा प्रश्न कधी सुटेल हे सांगा. आपण दुपारी पाहिलेलंच आहे की 1 महिन्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे आणि आज ते उपोषण त्यांनी स्थगित केलेलं आहे. मग इथं काय विषय येतो? अधिसूचना आणि अंमलबजावणी. लक्षात घ्या, आजचा विषय आहे अधिसूचना आणि अंमलबजावणी. शेवटी जर माझ्याकडून राहिला तर मला आवर्जून आठवण करून द्या की बाबा व्हिडिओ भरकटलेला आहे. अधिसूचना आणि अंमलबजावणी सांगायचं विसरलेत. कशाची? तर मूल्यांकनाची. लक्षात ठेवा. हा झाला आरक्षणाचा. आकांतमधला हा कांदा किंवा शेतमाल. आता इथं काय म्हणणं आहे? नाफेडचे अधिकार काढले. कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न. पण मला सांगा, गुजरात असेल किंवा कर्नाटक असेल, तिथं जर आज एक्सपोर्टवरती जो काही कर लागला जातो तर तो तिथं माफ करण्यात आलेला आहे. आणि आज महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे, मागेही जे जाणकार आहेत त्यांना माहिती की दिल्लीच्या सरकारच्या डोळ्यात पाणी काढणारा हा कांदा आत्ता गेल्या 2 महिन्यामध्ये काय बदल घडू शकला. ठीक आहे. तर आपणाला विशेष वाटेल, मी स्वतः माननीय पंतप्रधान साहेब नरेंद्रजी मोदी यांच्या बहुतेक पुण्याच्या का कुठल्या सभेत मला आठवत नाही, पण आचारसंहिता काळात त्यांना स्पष्ट हे सगळं लिहिलेलं होतं की म्हणजे आरक्षण गरजवंत बहुजनांचं. मग वेळ पडली तर तिथं जातीय जनगणना जे आज नितीश कुमार बिहारमध्ये करून आलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कांदा आणि तत्सम शेतमाल की जो आज डिझेल पेट्रोल तांत्रिक शेतीने आज उत्पादन केला जातो आणि त्याचे आज तुमचे MSP FRP काय, आज कुठल्याही उत्पादन संस्थेला स्वतः भाव ठरवायचा अधिकार आहे. तर हे कुठली पद्धत आहे भारतात, नाही का, शेतमालाच्या बाबतीतली. आणि म्हणजे तक्रारी जमीन अधिग्रहणाच्या. आता लक्षात येतं तुमच्या की मला काय म्हणायचं आहे की अधिसूचना आणि त्याची अंमलबजावणी. आता लक्षात घ्या. आता पहिल्यांदा कालच्या व्हिडिओच्या रेफरन्सने आपण हे लक्षात घ्या की पुणे नाशिक द्रुतगती मार्गाला तूर्त स्थगिती म्हणजे तात्पुरती स्थगिती आहे. आता आपण त्याच्यातून कुठं जाणार आहोत की बाबा काल आमचा प्रतिनिधी मंत्रालयात होता आणि MSRTC ऑफिस असेल किंवा मंत्रालयातला उपमुख्यमंत्री माननीय नागपूरकर साहेबांचा मजला असेल तर थोडंसं तणावग्रस्त वातावरण दिसत होतं. कारण का? ही बातमी, शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या हालचाली, लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुतीतील प्रमुख नेत्यांचाच प्रयत्न. परत एकदा लक्षात घ्या, आजचा विषय आहे अधिसूचना आणि अंमलबजावणी. तरी देखील आता परत काही गोष्टी ज्या मी नेहमी जलसंधारणाच्या सांगत असतो, तर आता हे शहरी रस्त्यांबद्दल किंवा वॉटर लॉगिंग म्हणजे पाणी साठण्याबद्दलचं आहे. रस्ते बांधणीतच चूक, तातडीच्या उपाययोजना तुम्ही वाचून घ्या. आणि निसर्गात चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप. काल जे मी मार्गिकेच्या परिसरातले फोटो टाकले होते दूरदृष्टीच्या हिशोबाने. ठीक आहे. तर विषय लक्षात आला असेल. शेतकऱ्यांचा विरोध तरी शक्तिपीठचे भूसंपादन सुरू.
उद्या सांगलीत बैठक शेतकऱ्यांची. ठीक आहे. आता परत एकदा मागे येतो. तर आज आपण सुरुवात करूयात. तलासरी गाव कोणाकोणाला माहिती, तर तिथं आज तुम्हाला माहिती का माहीत नाही, दिल्ली आणि मुंबईला जोडणारा जो एक्सप्रेसवे आहे, तर तिथं शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे जे काही तिथं परिस्थिती ओढवली होती आणि त्या अनुषंगाने थोडंसं बघून घ्या की त्यांना तिथं न्याय मिळालेला आहे. तरी देखील आज म्हणजे हायवेच्या पूर्णत्वाला जाण्यासाठी डिले होत आहे आणि मे बी 2025मध्ये म्हणजे किंवा आणखीन 6 महिने किंवा जास्तीचा कार्यकाळ लागणार आहे. आता मी सुरुवात केली इकडून, कुठून, आता समजा मी पुण्यात आहे, तर समजा हा पूर्व आणि डाव्या बाजूचा ईशान्य भाग. ठीक आहे. ईशान्येकडची पहिली बातमी सांगितली मी तुम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे इथं खाली माणगावच्या तिथं वरनं काहीतरी गावाचं नाव आहे, तर जुन्या मुंबई गोवा हायवेचं काम जे आहे, काशीत का काही लक्षात नाही माझ्या, तर त्या पट्ट्यामध्ये सर्व्हिस रोडचं काम रेंगाळत पडलेलं होतं, तर ते 24 तासात झालेलं आहे. आता तुम्ही म्हणताल की अशा वेगवेगळ्या बातम्या का सांगताय, मुद्द्याला त्याच येणार आहे मी, अधिसूचना आणि अंमलबजावणी. तरी पण तुम्हाला काय सांगतोय की अधिग्रहण कसं होतं, कशी अंमलबजावणी होते, अधिसूचना काय असते, आणि आत्ता नेमकी ह्याच घडीला महाराष्ट्रात अशी गेल्या 2.5 वर्षात किंवा 3 वर्षातच ही परिस्थिती का ओढवलेली आहे, हा आजचा आपला मुख्य विषय आहे. तरी पण धोपटगाईने मी सगळे विषय थोडंसं त्याच्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करतो. सकारात्मक नकारात्मक काय काय नाही ते तुमचं तुम्ही ठरवा. तलासरीचं झालं, डिले इन दिल्ली मुंबई. इकडं मुंबई गोवामध्ये खाली कोलाड का काहीतरी, तिथं काशीत कोलाडचं कवरनंच काहीतरी नाव आहे, तर तिथं सर्व्हिस रोड 24 तासात करण्यात आला. परत आपण येऊया तिथं शिवरे येथील मोरणीला रिंग रोड बाधितांचा विरोध. ही सविस्तर बातमी दिसत आहे स्क्रीनवरती, वाचून घ्या काय होतं काय नव्हतं. संपादनाची त्यांना नोटीस आलेली होती आणि गावाने ठराव करून जे काय आहे विरोध वगैरे दर्शवून आज काय झालं ते उद्या दिसेल तिथं. आता आपण थोडं पुढं जाऊयात. आता कुठपर्यंत आलो आपण, इकडं मुंबई दिल्ली झाला, तलासरीजवळ जुना मुंबई गोवा झाला, इथं खाली माणगावच्या पुढच्या बाजूला कोलाडच्या आसपास कुठं काय ते सर्व्हिस रोडची बातमी. आत्ता ही पुणे रिंग रोडची बातमी वाचताय तुम्ही विरोधाची. आता आपण जाऊयात पुणे नाशिकची, तर ही समोरच दिसते तुम्हाला की तुर्तास स्थगिती, म्हणजे आत्ता तरी विषय भाषणात गुंडाळण्यात आलेला आहे. आता आपण खाली निघूयात. आता जाऊयात आपण सांगलीमध्ये, जी की कालची बातमी होती. तर आज तिथं अधिसूचनांची होळी करण्यात आलेली आहे, बैठक होती. आठवत आहे का कालची बातमी? तर ह्या बैठकीमध्ये तिथं अधिसूचना जी निघालेली होती, तर त्याची होळी करण्यात आलेली आहे. तर इथंच लगबगीने कोल्हापूरची बातमी सांगतो तुम्हाला की तिथं समरजित घाडगे साहेबांनी आज मागणी दिसते त्यांची की शक्तिपीठच रद्द व्हावा. पण तुम्हाला आणखीन एक सांगावं वाटतं की त्याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिथं की नागपूर ते रत्नागिरी हा रोड चालू आहे, मग आता तो ब्राऊन फील्ड म्हणजे जुना आहे त्याचंच वाईडनिंग आहे किंवा काही ठिकाणी नवीन आहे, ते तुम्ही तुमचे संदर्भ लावून घ्या कोल्हापूर. पण आज तिथं पोलीस बंदोबस्तात मध्ये जमिनीची मोजणी करण्यात आलेली आहे. जवळजवळ इकडं मुंबई दिल्लीची एक बातमी झाली, मुंबई गोवाची 3, पुणे रिंग रोड 4, पुणे नाशिक 4, समजा पुणे रिंग रोड 4, 3 4 तो सिक्वेन्स चुकला. पुणे दिल्ली मुंबई 1, मुंबई गोवा 2, पुणे नाशिक 3, पुणे रिंग रोड 4, ह्याची होळी ही समोरची 5, कोल्हापूरची रद्द करायची मागणी 6, परत पोलीस बंदोबस्तातली मागणी 7. आणि आवर्जून आज हा द्वंद्व तुमच्या लक्षात आला का की जी काय इथं बातमी आहे शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या हालचाली, आता तर हे काय आहे काय नाही बघून घ्या तुम्ही की कसं स्थानिक लेवलला बातमी ही
काय होती आणि आजची ॲक्च्युली बातमी काय आहे. तर ती बातमी होती शक्तिपीठची, पण तुर्तास तरी स्थगिती आहे पुणे नाशिकची. तर आज मला विशेष करून एका जुन्या मुद्द्याकडे जायचे आहे. आज शक्तिपीठच्या ज्या अधिसूचना आहेत, तर ह्याची होळी करण्यात आलेली आहे. कुठं? तर सांगली जिल्ह्यामध्ये. सर्वपक्षीय जे किंवा जे काय असेल ते, मला काय त्याच्यात जायचं नाही, तुमचं तुम्ही रेफरन्सेस बघून घ्या कोण काय कसं. तर आज मी तुम्हाला एक 2 वर्षाच्या मागं घेऊन जाऊ इच्छितो. सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचं फेसबुक पेज आहे. सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे फेसबुकवरती गेला तर तिथे एक पेज आहे आणि त्याच्यात तुम्हाला बऱ्यापैकी एक मद्रास हायकोर्टाचं एक नोटिफिकेशन दिसेल, जे सगळ्यात जुनं आहे. डिसेंबर 2021च्या आसपासचं पहिलं अपलोड आहे. तर तिथं तुम्हाला कुठंतरी अशीच होळी झालेली दिसेल. तर ती होळी होती अक्कलकोट तालुक्यातल्या जमिनीच्या मूल्यांकनाची, म्हणजे अवॉर्डची, नुकसान भरपाईच्या अवॉर्डची. तर आज आवर्जून सांगावंसं वाटतं तुम्हाला की नॅशनल हायवे, NHAI किंवा आज MSRTC किंवा त्याचे आज राज्यातले एक्सप्रेसवे. तर आता तुम्हाला माहिती का नाही माहीत नाही मला, की पुणे बेंगलोर जो आहे तो नॅशनल हायवेचाच आहे, पण ह्यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे की MSRTCने डेव्हलप करावा. पुणे छत्रपती संभाजीनगर NHAIचा आहे, तोही सामंजस्य करारानुसार MSRTCकडे देण्यात आलेला आहे. आणि पुणे रिंग रोडचा बहुतेक काही भाग हा ह्याच्यापासून म्हणजे आपलं सातारा रोडपासून समजा सोलापूर रोडच्या थोडा पुढपर्यंत तोही MSRTCकडं देण्यात आलेला आहे. तो NHAIच्या अखत्यारीत आहे समजा. तर कुणाचं काय कसं, समृद्धी महामार्ग पूर्ण झाला MSRTCच्या अंडर, त्याला समजा एक्सप्रेसवे नंबर किती देण्यात आला, काय देण्यात आला, काय कशी अवस्था, काय नाही, आता ह्याच्यात नाही जायचं. आजचा मला खास करून विषय आहे की होळीचं सांगितलंच तुम्हाला मी की होळी झालेली आहे तिथं अक्कलकोटमध्ये. आणि सुरत चेन्नईची आज काय परिस्थिती आहे. गेले 4 ते 5 वर्ष नाशिक नगरमध्ये अधिग्रहणाचा जो प्रश्न आहे, आज तुम्ही जर पाहिलं तर आकडे जर पाहिले तर माझ्या अंदाजाने 27 कोटी रुपयाचे आकडे मी स्वतः बघितलेत. आडगाव जे दिल्ली मुंबई दिल्ली रोड आहे तिथं क्रॉसिंगचं तिथं. पण ठीक आहे, ते काय आकड्याचा विषय नाही, तिथलं तारतम्य भावाने त्या गोष्टीवरती मी येणारच आहे. अधिसूचना आणि तुमचा काय म्हणतात त्याला अंमलबजावणी. परत 2 नंबरला आहे बार्शी परिसर आणि 3 नंबरला आहे वैराग. तर बऱ्यापैकी हे याच्यासाठी आवर्जून सांगतोय की काही ठिकाणी काही लोकांना समाधान वाटलेलं आहे, त्यामुळं त्यांनी आता तिथं पोर्टलला तर दिसताना आहे सरळ वाटाघाटीने मग प्रस्ताव आलेले. आता देव जाणे, पोर्टल तर ते दाखवत आहे, पण लोकांनी पैसे उचललेले आहेत आणि अगदी लवादाकडे जायच्या तयारीत आहेत. हे का सांगतोय तुम्हाला की अशा परिस्थिती ओढवणार आहेत, कारण का मेन कन्फ्युजन काय आहे, कुठं आहे, कसं आहे. मग त्यासाठी काय करणार तुम्ही, तर जास्त तुम्हाला इथं काय सुचलं नाही तर थोडं पॉर्श प्रकरण बघा, नीट प्रकरण बघा, आणखीन काय तर समजा काही कंपन्यांचे स्फोट झालेले बघा, त्यांच्यावरती कारवाईचा बडगा बघा. काही कंपन्यांचे आज जमिनींमध्ये मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प येत आहेत, तर त्यांच्या शेअरची किंमत बघा. थोडं काय तुम्हाला विसंगतीत का बोलत आहे की जर का तुम्हाला पुढं रेफरन्स लागणार नसले तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो की तुम्हाला फोकस होऊन याच्यावरती काम करावं लागेल. मग त्याच्यावरती काय आहे की बाबा मीडिया ट्रायल, मग सुशांत सिंग केस बघा, त्याची मॅनेजर बघा, किंवा तो आर्यन खानचं ड्रग्स प्रकरण बघा. म्हणजे मीडिया ट्रायलमध्ये काय होतं लक्षात आलं का, ते हे सांगायचं आहे. आता मग मी मूळ मुद्द्याला येतो आहे की होतं काय. तर आपण आता जाऊयात आपल्या मूळ गाभाऱ्याकडं, जो की आहे अधिसूचना आणि अंमलबजावणी. तर एक युनियन ऑफ इंडिया म्हणजे भारत हा एक एकसंध राष्ट्र जर मानलं
तर ह्याच्यात काही केंद्राचे कायदे आहेत की ज्या अनुषंगाने परत राज्यांचे वेगवेगळे कायदे असू शकत नाहीत. तर त्या अनुषंगाने सांगावं वाटतं की 1956चा किंवा 2013चा जो जमीन अधिग्रहणाचा कायदा आहे, काय आहे, कसं आहे, 56चे किती कलम आणि ह्याचे 13चे किती कलम, तर ते थोडंसं तुम्ही गृहपाठासाठी लिहून घ्या. आता आपण येऊ केंद्राचे कायदे आणि राज्याचे कायदे. तर राज्याच्या कायद्याच्या बाबतीत तुम्हाला एक सांगावं वाटतं, तारीख लिहून घ्या, 5 ऑक्टोबर 2021ला. आता हे महत्त्वाचं नाही की त्यावेळेस सत्तेत कोण होतं, काय होतं, काय नाही, आलं लक्षात. तर कुणाची नाराजगी होती महाराष्ट्राच्या रोडबद्दल, आपले आवडते केंद्रीय मंत्री, त्यांचे स्वीय सहाय्यक किंवा त्यांनी थांबवलेले प्रकल्प आणि त्यानंतर थोडंसं दबावतंत्र म्हणा किंवा काय अपरिहार्यता म्हणा, तर त्यावेळेच्या राज्य सरकारने एक 5 ऑक्टोबर 2021ला काढलेली एक अधिसूचना आणि 6 ऑक्टोबर 2021ला निघालेला GR म्हणजे शासन निर्णय. तर सगळी मेक ह्याच 2 तारखांमध्ये आहे. जर का आपले आवडते केंद्रीय मंत्री किंवा त्यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत ह्यांनी जर का महाराष्ट्रातील प्रकल्पांच्या बाबतीत आवर्जून तयार न करता त्यांचं जे काही जमीन अधिग्रहणातलं फाजील म्हणाल मी याला, जे मावे जे देण्यात आलेले आहेत, तर त्याची CBI चौकशी न लावता त्यांनी जो आकसाने एक जो काही सूडबुद्धी उगवण्याचा जो प्रयत्न केला आणि त्यामुळे अपरिहार्यता म्हणून मी फार जबाबदारीने ह्या गोष्टी बोलत आहे. एक केंद्रीय मंत्रिपदाचा जो काही स्वीय सहाय्यक आहे तो आज म्हणतो की महाराष्ट्रातल्या जमिनींच्या किमती जास्त आहेत. तर महाराष्ट्र GST पण देतो तुम्हाला जास्त, महाराष्ट्राची लोकसंख्या पण जास्त आहे, तर त्या जिओ इकॉनॉमिक म्हणजे भौतिक किंवा व्यावसायिक कारणांवरती आपण जायचं नाही आहे. जर का तुम्हाला वाटत होतं कुठल्या प्रकरणामध्ये मावेजा जास्त देण्यात आलेला आहे, तर त्या प्रकरणाची तुम्ही CBI चौकशी किंवा कुठलीही तुमच्या इथे इकॉनॉमिकल विंगतर्फे किंवा ED किंवा अजून काय असतं ते त्यातर्फे चौकशी न करता तुम्ही सूडबुद्धीने एक आकस निर्माण केला महाराष्ट्राबद्दल. आणि त्याचं गत्यंतर असं झालं की राज्य शासनाला नवीन प्रकल्प येत नसल्यामुळे जी काही खोटी म्हणजे आता ही मराठवाड्यातली भाषा आहे, तुम्ही ओळखून घ्या. तर काय झालं की केंद्राचे किंवा त्याच्या अगोदरचे जे कायदे होते तर ह्याला बगल देणारा एक अधिसूचना किंवा त्याच्यावरती शासन निर्णय पारित करण्यात आला, जो की परत एकदा सांगतो असंविधानिक आहे, तो रद्दबातल ठरतो. हे कित्येक तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या जमीन अधिग्रहणाच्या केसेसमध्ये जाऊन पाहू शकता. मग आता काय त्या ह्यांच्यावरती आपण नरसिंह आणि अरविंद कुमारच्या 16 मेच्या आसपासच्या ह्याच्यावरती नंतर येऊ आपण निकालावरती. तर विषय असा आहे की जर का केंद्राचे 2 कायदे आहेत 1956 आणि 2013चा आणि त्या अनुषंगाने त्यांनी जे काही गुणांक 2 असेल किंवा हायवे टचच्या जमिनींचं पहिल्या ह्याच्यासाठीचं 4 पट असेल किंवा जे काही गुणोत्तर असेल, तर ह्या 5 तारखेच्या अधिसूचनेने आणि 6 तारखेच्या GRनी म्हणजे 2021च्या, मग आता तिथं कोण सरकारात होतं, आज कोण कुठं आहे ते सगळं आपल्याला माहिती आहे. तर एक लक्षात घ्या की सरकार कोणतं होतं, काय होतं, पण त्याच्या मागची मी थोडी तुम्हाला पूर्वकल्पना दिलेली आहे. तुम्ही यूट्यूबवरती सर्च करू शकता, काय त्या पिरियडमधले तुम्ही व्हिडिओ ऐकू शकता. तर प्रत्येक सभेमध्ये तसं महोदयांकडून बोलण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जे झालं महाराष्ट्रामध्ये तो GRही तुम्हाला सापडेल. 5 ऑक्टोबर 2021ची अधिसूचना आणि 6 ऑक्टोबर 2021चा तो GR. तर ह्या GRमध्ये मेन महाराष्ट्रावरती तो वज्राघात झालेला आहे आणि तो आहे की शेतजमिनींना गुणांक 1 आणि मार्गिकेलगतच्या जमिनींना दुप्पट आणि त्याच्यामध्ये 20% वजावट. तर असा हा मूळ गहन प्रश्न आज मलाही माहिती आहे गेले जवळजवळ तुम्ही डिसेंबर 25-26 पासून किंवा इकडं खाली पुणे बेंगलोरवाले 1-1.25 वर्ष 1.5 वर्ष होत आले किंवा पुणे छत्रपती संभाजीनगरवाले सेम तेवढाच वेळ झाला. जे काय व्हिडिओ अपलोड केल्यापासून सदोदित विचारत आहेत की मावेजा
पैसे कसं काय. तर आज ह्याचा यक्ष प्रश्न हा आहे. यक्ष प्रश्न नाही म्हणता येणार, पण आज हा मूळ गाभारा आहे की जो सर्वोच्च न्यायालयात धुडकावला जातो, यत्किंचितही टिकत नाही. तर आता मूळ प्रश्न हा आहे की ह्याच्या विरुद्ध आत्तापर्यंत कुणी सुप्रीम कोर्टात दाद मागितलेली आहे का. कशाविरुद्ध, तर 5 तारखेचा ती आजी सूचना आणि 6 तारखेचा GR. तुम्ही म्हणाल मग आता हे कसं काय, तर त्यासाठी तुम्ही थोडंसं बघा की आत्तापर्यंत जे मला त्या विषयावरती यायचं नाही आहे, पण मुद्दामून विषय काढतो आहे की जर का 2 वेळेस किंवा 1 वेळेस जे काही मराठा आरक्षण धुडकावलं गेलं त्याच्या मागं काय सांगितलं जातं की असं काही म्हणजे करता येत नसतं, कारण का वरती केंद्राचे कायदे आहेत. मग मला एक सांगा, आरक्षणासाठी, आता आरक्षणाचा मुद्दा म्हणूनच नाही म्हणत आहे मी तुम्हाला, एक भाग सांगतो आहे की केंद्राविरुद्ध राज्याचे कायदे थोडक्यात, तर ते तकलादू असतात. तर मला हे सांगा की ऑलरेडी 1956 आणि 2013मध्ये प्रोव्हिजन असताना ह्या अधिसूचनेचा आणि त्या GRचा आज काय कस लागू शकतो सुप्रीम कोर्टासमोर, सर्वोच्च न्यायालयासमोर. तर हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. तर तुम्ही म्हणताल की मग तरी पण काही लोकांनी कसं काय आज समजा नुकसान भरपाई किंवा आवड उचललेत, तर प्रत्येकाचं स्वतःचं कॅल्क्युलेशन असतं, लक्षात घ्या. कुणाचे ठोकताळे बरोबर बसतात तर ते विचार करतात की आज जे आहे पडतं आहे हाती ते घेऊ, उद्या लवादाकडे जाऊ, आणि वेळ पडली तर सर्वोच्च पहिल्यांदा उच्च न्यायालय आणि जर का तिथं निभाव नाही लागला तर सर्वोच्च न्यायालय, असं म्हणजे प्रत्येकाच्या कॅपेबिलिटीप्रमाणे तो विषय आहे. मग ह्याच्यात काय असतं की ज्यावेळेस तुम्ही पुढचा लेंदी विषय असेल नसेल तो माहीत नाही मला, तर रेल्वेमध्ये जनरली पाहिलेलं आहे आपण की नुकसान भरपाई मागतो, मग त्याला मिळली जाते, त्याच्यावरती व्याज, मग असंच काहीतरी थोडीफार समाधानकारक परिस्थिती असते नसते. आता तो काय प्रत्येकाचा भावनिक विषय. मग ह्याच्यानंतर काय झालं, तर महाराष्ट्रात आला एक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. तर ह्यांनी काय केलं, तर नेमकं एक 11-17 का 19% अधिग्रहण चालू होतं, पण त्याच्यानंतर प्रकर्षाने विरोध जाणवायला लागला. आणि त्यानंतर एक स्पेशल प्रोव्हिजन जे आहे, तर त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं की खाजगी वाटाघाटी म्हणजे आपण खाजगी 2 संस्था किंवा 2 पार्ट्या जे व्यवहार करतो त्या अनुषंगाने, की बाबा सरकार किंवा असं कायद्याचं दडपण वगैरे काही नाही, जे काय आहे ते मार्केट रेटच्या तुमच्या ह्याच्याप्रमाणे चौपट पाचपट जे काय आहे सक्तीचं आणि तुमच्या संमतीचं, तर अशा त्या ह्याच्याप्रमाणे आपण जे करोडोचे आकडे ऐकले तर ते समृद्धी महामार्गाचे आहेत. तर झालं काय की हे सगळं झाल्यानंतर ये रे माझ्या मागल्या ह्याच्या हिशोबाने तो 5 ऑक्टोबर 2021चा अधिसूचना आणि तो GR आला. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे खोट तिथंच झाली. आणि आज जी महाराष्ट्रामध्ये अक्षरशः तुम्ही म्हणताल की मग तिकडं नाशिकचा प्रश्न तर त्या अधिसूचनेच्या अगोदरचाच आहे. समजा ठीक आहे, प्रत्येकाचं स्थानिक लेवलला भांडण तेच असेल, आणखीनही प्रश्न असतात, सर्व्हिस रोडचा आहे किंवा काय असेल, प्रकल्प सादरीकरणाचा असेल, पारदर्शकतेबद्दल असेल, बऱ्याच गोष्टी आहेत. पण सगळ्यातला अँकर जो आहे तो हाच आहे की बाबा जमीन अधिग्रहणाचा मोबदला किती असेल. तर आजचं मला हेच सांगणं आहे की आजचा हा तुमचा गृहपाठ असेल, तर तुम्हाला अभ्यास करायचा आहे की 1956चा कायदा कसा तुमच्या शेतात येतो, 2013नी कशी ती तुमची जमीन घेतो, आणि 5 ऑक्टोबर 2021च्या अधिसूचनेने किंवा 6 ऑक्टोबर 2021च्या त्या शासन निर्णयामुळे कशी तुमच्यावरती एक वीज कोसळते. शेतकरी वर्ग पहिल्यांदाच आसमानी आणि आता अशा ह्या सुलतानी संकटामुळं झुंजत आहे. आणि एक ऑन रेकॉर्ड तुम्हाला सांगू इच्छितो, चांगलं वाईट मला माहीत नाही, पण ज्या दिवसापासून ह्या गोष्टी देशात चालू आहेत, अगदी अभिमानाचं नाही आहे, पण माझं नेहमीचंच मत आहे की जागरूक मतदाता मजबूत लोकतंत्र. तर
जे भारतीय संविधानाने अभिप्रेत आहे की जे आपले हक्क आहेत, जबाबदाऱ्या आहेत आणि कर्तव्य आहेत, तर याचा पाठपुरावा या अनुषंगाने आज म्हणजे एक विरळ भावात मी तुम्हाला हे सांगत आहे की आनंद या गोष्टीचा आहे की लोकांना त्यांचे हक्क माहीत होत आहेत आणि लोक त्याच्यासाठी पाठपुरावा करत आहेत. मग वाराणसी कोलकाता एक्सप्रेसवे असू द्या, आज दिल्ली मुंबईचा तो वडोद्याचा आपल्या तलासरी किंवा तो आदिवासी भागातला तो पट्टा असू द्या, सुरत चेन्नईचा असू द्या भाग, किंवा आता हे बाकीचे जे हायवे ऑन अपकमिंग आहेत. आता तुम्ही म्हणताल की बाबा आज तुम्ही म्हणताल की कुठल्या तरी धरणाचा निकाल लागला आणि त्यांना जमीन 40, 45 का 55 वर्षानंतर किंवा अजून रखडत पडलेले विषय असतील किंवा जुने जे हायवे आहेत तर त्याचं कमी जास्त पत्रक झालेलं आहे का, परत ते काय खसारा वगैरे काय सातबाऱ्यात ॲड होतो का, असे बरेच प्रश्न आहेत. त्या प्रश्नात जर गेलो, पण जिथं टोल येईल ना तिथं 100% ठेवा, लक्षात ठेवा की त्याला इकॉनॉमिक व्हायबिलिटी म्हणतात आपले केंद्रीय मंत्री साहेब, की जिथं इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक आणि व्हायबिलिटी म्हणजे त्याची सशक्तपणा. तर ज्या कुठल्याही रस्त्यावरती टोल धाड ज्यावेळेस पडेल तर त्यावेळेस अनुषंगाने, आता हे तर नवीन विषय पण जुनेसुद्धा विषय, अगदी एखादं काय म्हणतो आपण त्याला, उठून उभा राहावं, ज्याला आपण निर्जीव समजलेला असतो, अशी गोष्ट तुमच्या समोर येणार. आणि आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो, जे कोणी ऐकणारे आहेत, मंत्रालयात असो, संसदेत असो, प्रशासन असो, प्राधिकरण असो किंवा शेतकरी असो, आज प्रामुख्याने एक गोष्ट सांगावी वाटते. आज सर्वसाधारणपणे ठीक आहे, जे काही उद्योजक आहेत ते नोकऱ्या देतात, टॅक्सही देतात, पण याचा अर्थ झोपडपट्टीतला एक जो माणूस आहे, सर्वसाधारण गरीब समाज आहे ग्रामीण भागातला, तर तो देखील आज जे काही समजा बिस्किट वगैरे खरेदी करतो तर एखाद्या ब्रँडेड गोष्टीवरती 18% तो आज GST भरून देश उभा करतो आहे. म्हणजे सगळ्यांचे भत्ते, सगळ्यांच्या पगारी, जे काही देशाची उभारणी आहे तर ही कुठल्या कुणाच्या घरातून येत नाही आहे, ही इथल्या जनतेची, टू द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल, ह्याच देशातल्या लोकांच्या मालकीची आहे. तर त्यामुळे कुणालाही गर्व व्हायला नको. आबाळाला हात लागणं म्हणतो आम्ही ह्याला, तर आबाळाला हात लागल्यासारखं वाटायला नको. आता तुम्ही म्हणताल की ह्या मुद्द्यावर का आले तुम्ही, तर आता महत्त्वाचा भाग असा की तुम्ही जे कोणी आहात, तुम्हाला वाटत असेल की आडमुठ जनता आहे, अडाणी आहे. हो, तुमच्याकडं एक मोठा उद्योजक आहे, त्याचंही नाव अडाणी आहे आणि योगायोगाने आम्ही अडाणी आहोत, पण नक्कीच आमच्यातसुद्धा तेवढी कॅपॅबिलिटी आहे की तुम्ही तुमची श्रीमंती जर का सेन्सेक्स किंवा तुमच्या आकड्यांमध्ये मोजत असाल तर आमच्याकडंसुद्धा श्रीमंती आहे. भलेही तुम्ही अडाणी म्हणजे काय म्हणतो त्याला, असुशिक्षित ह्या हिशोबाने म्हणत असाल, पण आमच्याकडं औदार्याची, धाडसाची, देशप्रेमाची, राष्ट्रप्रेमाची, देशासाठी सर्व काही करायची आमच्याकडे श्रीमंती आहे. आता मुद्द्याला येऊ की ज्यावेळेस कुठलाही प्रकल्प उभा राहतो तर त्या प्रकल्पामध्ये त्याच्या उभारणीचा खर्च हा जमीन अधिग्रहण आणि उभारणीचा खर्च अशा 2 विभागात विभागला जातो. कुठं अधिग्रहणाची किंमत कमी असते, कुठं अधिग्रहणाची किंमत जास्त असते, कुठं उभारणीचा खर्च जास्त असतो, कुठं उभारणीचा खर्च कमी असतो, आपापसातल्या गुणोत्तरात. पण शेवटी काय असतं की जो काही होणारा खर्च आहे तर तो 15 वर्षासाठी जो कोणी बिडर असतो, म्हणजे काय म्हणतात त्याला, तो निविदा भरणारा जो जिंकतो, मग त्याच्यामध्ये काय प्रायोरिटीज ते तुमचा टेक्निकल विषय, तर त्याला 15 वर्षामध्ये 30 हप्त्यामध्ये 6-6 महिन्याच्या टप्प्यात त्याला पैसे दिले जातात. आता हा विषय नवीन आहे. आता ते परत इलेक्ट्रिकल बॉन्ड कोणी घेतले, काय घेतले, कसे घेतले, त्याच्यात जायचं नाही, ते काम
सुप्रीम कोर्टाने का ज्या कोणी विजिलन्स अथॉरिटीने ते टप्प्यात कार्यक्रम लावलेला आहे. आता पुढं अजून एका गोष्टीकडे यायचं आहे मला. आता हा झाला उभारणीचा खर्च. अधिग्रहणाच्या खर्चाकडं येऊ आपण. आता विषय असा आहे की KKR अमेरिकेचं फंड हाऊस आहे वाटतं. मग आता ते KKR सर्च केलं तर भारतात कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. तर आज ते 22 वर्षासाठी बहुतेक टोल नाक्यांचा हे घेतात, लिलाव घेत आहेत, किंवा ऑस्ट्रेलियाचे काय फंड आहेत किंवा अजून जगभरातून येतील. तर मग मला एक म्हणायचं आहे की हा जो पायंडा पडलेला आहे इथं पुणे मुंबई एक्सप्रेसवेपासून, मग त्या काळात जर का सगळं पार पडलं, शक्तिपीठच्या वेळेस जर का सगळं पार पडलं तुमच्या आता चला लोकांना तुम्हाला माहिती असेल नसेल म्हणून सांगतो. आता ठीक आहे, यमुना एक्सप्रेसवेमध्ये तिथं कोणी 1000 एकर जमिनी घेतल्या, त्यातल्या कॉन्ट्रॅक्टरनी तो भाग संशोधनाचा आहे, 98-99ची गोष्ट आहे. यमुना एक्सप्रेसवे जर का इथं बांधला जातो, तुमचा अमृतसर जामनगरपर्यंतचा पट्टा बांधला जातो, तुमचा ट्रान्स हरियाणा बांधला जातो, आज तुमचा दिल्ली कटरा होतो, दिल्ली देहरादून होतो, आणखीन समजा नकाशात जर गेलं तर सगळं दिसेल. खाली आत्ता बेंगलोर मैसूर होतो, परत आत्ता बेंगलोर चेन्नई चालू आहे, चेन्नई विजाग चालू आहे, रायपूर तुमचा विजाग चालू आहे. तर मग मला एक सांगा की आज 5 ऑक्टोबर 2021 किंवा 6 ऑक्टोबर 2021 नंतरच देशामध्ये अशी का परिस्थिती ओढवली आहे की नेमकं काय झालेलं आहे? तुम्ही म्हणताल मग वाराणसी कोलकाता तिथं हा नियम लागू होतो नाही होतो ते आपलं राज्य नाही आहे, तिथली परिस्थिती वेगळी आहे. त्याच्यावरती हिंदीमध्ये एकदा कार्यक्रम लावल मी. तिथं काय परिस्थिती तिथल्या लोकांना माहिती. राकेश टिकेत साहेब उतरलेले आहेत तिथं, कुणाची म्हणजे काय बाकी काय बोलत नाही. तिथं किती आनागोंदी होती. पाटलीपुत्र डायलॉग्स म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे, तिथं गेल्या वर्षीचे ब्ल्यू टी शर्ट किंवा टी शर्टवरती मी तिथं काय म्हणतो मला बोलवण्यात आलेलं होतं. तर तिथं ते डायलॉग ऐका माझे की इथली जी आनागोंदी आहे तिथं कशी सांगितली, आणि तिथं तर आणखीन वेगळीच परिस्थिती होती. तिथं तर म्हणजे कशाचाच कशाला मेळ नव्हता, सगळं फक्त केबिनमध्ये बसूनच चाललेलं होतं. इथंही बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे, त्याच्यावरती आता बोलणार नाही आहे. तर आपण कुठं होतो की ठेकेदाराला जर त्याचे जे काय तो म्हणतो बांधकाम खर्च आहे तो 15 वर्षामध्ये 30 हप्त्यात दिला जातो. अमेरिका ऑस्ट्रेलियातले जर मोठमोठे फंड मॅनेजर म्हणजे गुंतवणूकदार हो, अरबोपती खरबोपती, हे जर भारतात येत आहेत आणि त्यांना इथं एक्सप्रेसवेमधल्या टोलमध्ये पैसा दिसतोय. आता किती जणांना माहिती मला माहीत नाही की पुणे मुंबई एक्सप्रेसवे जो आहे तर त्याचा मेंटेनन्स किती आहे, त्याचा बांधकाम खर्च किती होता, तो वसूल झाला आहे का, आणि परत आता ते एक सोन्याचा अंडं देणारी कोंबडी झाला आहे का. तर मला एक म्हणायचं आहे की आता त्या ह्याच्याप्रमाणे आता तो पालखी मार्ग वाहून गेलेला विषय घेत नाही मी, क्वालिटी वगैरे तो तिकडचा विषय, तो काय म्हणतात त्याला इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणा, क्वालिटी मेंटेन होणं, ते अंतर्गत त्या मंत्रालयाचा विषय. तर मला एक सांगा की आज जर का असे हे मॉडेल्स म्हणजे नवरत्न घाट्यात यायला लागले आणि हे मॉडेल आज इकॉनॉमिकली एवढं वायबल व्हायला लागलं की नफा म्हणजे आता हे एक वेगळा नवरत्न नाही, हा म्हणजे काय म्हणतात त्याला युनिक, म्हणजे हा कोहिनूर झाला थोडक्यात. म्हणजे एक्सप्रेसवे म्हणजे काय झालं सरकारांसाठी, काय झाले की कोहिनूर हिरा झाला. म्हणजे काय होतं की 15 वर्षात तुम्ही ते पैलू पाडणारा जो आहे ठेकेदार त्याला हे करा, काय म्हणतात त्याला 30 हप्त्यामध्ये पैसे द्या, आणि मग काय तर म्हणे त्याची जी काही चमक आहे ती 22 वर्षात अमेरिका ऑस्ट्रेलिया तुम्हाला वसूल करून देतोय तुमच्याकडं मालकी हक्कात ठेवून. मग प्रश्न काय येतोय की अरे त्या कोळशाच्या खाणीला तुम्ही काय एवढं गौण समजताय, लक्षात आलं का. मग थोडं इकडं तिकडं म्हणजे मी तर ह्या मुद्द्याचा हे गृहीत धरतो की जर का गाड्यांना टोल एकसारखा आहे, आता तुम्ही म्हणता की गेल्या 3 वर्षातलं खरेदी खत, एखाद्या गावात जर माणसं जमीन जीवापेक्षा जास्त जपत असतील,
कोरोना काळ असेल किंवा जिथं व्यवहारच केले जात नसतील तर तिथल्या काय फुकट हाणणार का हो जमिनी तुम्ही? काय कायदे बनवता? अहो कायदा असा असतो की ज्याला फार विचार करून अपवाद तयार होतो. हा अपवाद आहे, हा कायदा नाही आहे तुमचा. जमीन अधिग्रहण जो आहे ना, हा अपवादाला तुम्ही अजून अधिसूचनेने अजून त्याला काय म्हणतात त्याला मुंडवून टाकलाय म्हणजे. लक्षात आलं का? मला काही बोलायचं नाही आहे. कुणी आलं, तुम्ही कसे आलात, काय आलात किंवा अजून कुणी आले, कसे आले तरी काय होणार आहे, नाही होणार आहे हे सगळं माहिती आहे. फक्त एकच लक्षात ठेवा की थोडंसं कायद्याचा, संविधानाचा मानसन्मान ठेवा. आणि परत एकदा आकांत, आ म्हणजे जाती जनगणनेनुसार गरजवंत बहुजनांचं आरक्षण. हे कुठलं सांगतोय मी? माननीय पंतप्रधानांच्या यूट्यूब चॅनलवरची माझी कमेंट. का म्हणजे कांदा म्हणजे शेतमाल म्हणजे शेतीतील उपज. जशी तुमची जी काही उपज आहे त्याचा भाव ठरवायचा अधिकार तुम्हाला आहे. तर तसंच यांत्रिकीकरणामुळे पेट्रोल डिझेल जे इम्पोर्टेड गुड्समध्ये येतं आणि त्याच्यावरती टॅक्स किती घेत आहे थोडं जरा मनाला विचारा. आणि आज त्या पेट्रोल डिझेलवरती आता बैलावरची किंवा पारंपरिक शेती राहिलेली नाही आहे. तर अशा प्रकारे शेती करून जर का आज तो उपज बाजारात आल्यानंतर वेगवेगळ्या ह्याच्या अंडर जर हे केलं जातं, ठीक आहे, चूक शेतकऱ्यांची पण आहे. साठवण क्षमता किंवा तेजीमध्ये त्या बिचारायला करता येत नाही. पण बाजारात आल्यानंतर त्याला जागतिक बाजारात जाण्यापासून का अडवलं जात आहे? जर का तो गल्फचं किंवा अजून कुठून रशियाचं जर तेल आणून जर शेती करतो आहे तर त्याचा तो शेतमाल हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे आणि त्याला निर्यातीपासून का अडवलं जातं आहे? काय असेल तो त्याचं ठरवलं ना. तोटा आहे, फायदा आहे, फुकट त्याचं सडलं कंटेनरमध्ये, त्याची विषय. तर तुमचं काही प्रॉब्लेम असतील ते तुमचे तुम्ही बघून घ्या. आलं लक्षात? पण कुठंतरी आता विचार करायची वेळ आलेली आहे. आणि म्हणजे तक्रारी जमीन अधिग्रहणाच्या. आज मी जमीन अधिग्रहणाचं बोलतो आहे, गौण खनिजाबद्दलही बोलतो आहे आणि खनिज पाण्याबद्दलही बोलतो आहे. तुम्ही जरी फ्युचर रेडी असले, तुम्ही जरी सगळ्या तुमच्या काय म्हणतो त्याला, जसं इथेनॉल पॉलिसी तशी हायड्रोजन पॉलिसी केली असली तर कारखाने म्हणजे कोजनरेशन प्लांट लावून सोलर आणि सौर ऊर्जा लावून आमच्या भागातलं पाणी उपसून तुम्ही हायड्रोजन बनवणार, तुम्ही नफा कमवणार आणि आम्ही काय फक्त तुमच्या त्या पवनचक्कीच्या पात्याकडं किंवा त्या सौर ऊर्जेच्या त्या सरफेसकडं बघत राहायचं का? आणि असं जर तुम्हाला वाटत असेल ना, मला बोलायचं नसतं, पण थोडं निकालांकडे बघा लोकसभेच्या. आलं का लक्षात? AI कृत्रिम बुद्धिमत्ता. तर कृत्रिम बुद्धिमत्ता हे कसं आहे की अनेक बुद्धिमत्तांचं एक विश्लेषण आहे. तर एक लक्षात ठेवा, हा निकाल अपेक्षित होता, अभिप्रेत होता आणि तो देणारा कृत्रिम बुद्धिमत्तावाला होता. मला त्या बाकीच्या गोष्टीत जायचं नाही. कुठलं CCTV फुटेज गायब आहे, कुठं बंद होतं, आलं लक्षात, काय झालं, कुठं फेरमत मोजणी पाहिजे, कुठं चिन्ह काय देण्यात आलं, एक ढोबळ मानाने सांगतो. कोणी जरी आलं तरी आता परिस्थिती सोपी नसणार आहे. सत्ताधारी असो अगर विरोधक असो. तुम्ही म्हणताल तुम्ही बरोबर बोलताय. यस, मी बरोबरच बोलतो आहे. आज सगळे पाहतायत की कुठं कोणाचं सरकार होतं आणि कुठं कोणाची काय पोझिशन आहे, कुठं कोण वनवे लागलं आहे आणि कुठं कोण वनवे लागलं आहे. देशाचा विचार करा. ज्या राज्यांमध्ये स्पर्धा होती तिथूनच तुमचे पायलट प्रोजेक्ट आलेले आहेत. मध्यान्ह भोजन एक त्या राज्याचा एक समजा बेस्ट आयडॉल आहे आणि हे जे काही भ्रष्टाचार वगैरे आहे तर सायमल्टेनियसली तिथलंच आहे. नाव घेणं क्रमप्राप्त नाही आहे. ठीक आहे, आपला मुद्दा तोच होता, अधिसूचना आणि अंमलबजावणी. आता विचार करा की ही अधिसूचना कायद्यात बसते का? अंमलबजावणीचा विषय नंतरचा आहे. तर माझी आई नेहमी सांगत असते की एखाद्याचा विश्वास
तोडायला एक क्षणही लागत नाही, पण तो विश्वास टिकवायला ना आयुष्य जातं. तर जे कोणी पॉलिसी मेकर आहेत, भलेही सत्ताधारी असोत, आज त्यांच्यामधूनही थोडंसं काय म्हणतात त्याला की एकदम अलगद पावलं उचलले जाते. तर सत्ताधाऱ्यांना माझं आव्हान आहे की थोडा विचार करा की नेमकं विश्वास तुटायला लागला आहे का टिकवायला जन्म जाणार आहे. बाकी मी काय बोलणार नाही त्या गोष्टीमध्ये की RSS NCPला काय बोलतं आहे, म्हणजे काही विषय नसतो. माझं एकच तत्त्व आहे आयुष्यामध्ये, जो जिंकतो तो फक्त सेलिब्रेट करतो, म्हणजे तो फक्त काय म्हणतात त्याच्या साजरा होतो. आणि बाकी मग हारणाऱ्यांचं काही नसतं, चिखलफेक चालू असते. हे तुम्हीच कुठंतरी बोललेले आहात कोणीतरी, तर हा विचार नक्की करा. आणि विरोधकांनाही थोडंसं सांगणं आहे, दोघांनाही लागू होतं की थोडं जरा वापर करा ह्या वरच्या भागाचा. एवढं सोपं नाही आहे, आलं का लक्षात. आज जे कोणी सर्वोच्च न्यायालयात बसलेले आहेत त्यांचीसुद्धा हातबलता कुठल्या निर्णयामध्ये किती मतदानासाठी होते, 5मध्ये 3-2 किंवा 2-3 कशाबद्दल बोलतो हे तुम्हालाही माहिती आहे. बहुतेक ते समलैंगिक विवाहाबद्दलचं माझं हे आहे नोट. तर लक्षात घ्या की आज ह्या पोपटाला, ह्या मोबाईलला आपण जी कमांड देऊ, कुठल्याही भाषेत देऊ, तर ते कन्व्हर्जन करायची ताकद ठेवतो. तो काल मंत्रालयात एकाला सब्जेक्ट इंग्लिशमध्ये लिहिल्यामुळं लक्षात आलं नाही, त्याने लगेच तो स्कॅन केला, कॉपी केला आणि इकडं ट्रान्सलेटरला टाकला. तर काय आता कोणाची भरती कशी तो विषय नाही, पण एक लक्षात घ्या की एवढं फास्ट झालेलं आहे, समयसूचक झालेले आहेत सगळे, आणि प्रत्येकजण ऑपॉर्च्युनिटी असतो. आणि तुम्ही असं समजू नका ह्याच जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल तुम्ही ऑपॉर्च्युनिस्टिक आहात, पण लक्षात ठेवा की तुमच्यापेक्षा जास्त ऑपॉर्च्युनिटी लोकांनी तुम्हाला त्यांचा मसीहा, नेता किंवा आणखीन काय तुमचा पुढारी निवडलेला आहे. आणखीन एक गोष्ट होती, चलो ठीक आहे, नेहमीप्रमाणे दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. आशा करतो की सांगलीमधली, कोल्हापूरमधली जिथली कुठली असेल ती होळी आणि अक्कलकोटची होळी कुठंतरी डोळ्यामध्ये अंजन घालेल. कोणाच्या घालायचं ते घालेल, तो काही विषय नाही आहे. पण लक्षात घ्या, जर का एक्सप्रेसवेमधून जे काय आहे, आता काय लपलेलं नाही, ध्रुवराटीमुळं इलेक्ट्रॉल बॉन्डचं विश्लेषण असेल, काय असेल, लिहिता येऊ अगर वाचता येऊ अगर नाही येऊ, पट्ट्या सगळं अर्धसत्य असेल किंवा सत्य असेल, जे काय असेल तो समोर मांडतो. ठीक आहे, कोणाविरुद्ध मांडतो, थोडं प्रकर्षाने सगळ्या विरुद्ध मांडता येतं नाही येतं तो भाग वेगळा, पण लोकांना आता कळायला लागले काय आहे आणि काय नाही आहे. तर एक लक्षात ठेवा, एक्सप्रेसवेमधून टोल आहे, ते कॉन्ट्रॅक्टरचे 30 हप्त्यांमध्ये 15 वर्षातली फेड आहे, 22 वर्षासाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा अजून जगभरातूनचे हे आहेत. पण ह्या एक्सप्रेसवेनंतर एक लक्षात ठेवा की समुद्राकडे जसा हा रस्ता जाणार आहे, तर बाहेरच्या जगातून जसं ह्या देशात येणार आहे, तर तसं काय गोष्टी जाणार आहेत ह्याच्यावरती देखील आमचं लक्ष आहे. तर असं समजू नका की ह्या हायवेची अपरिहार्यता कुणाला कशासाठी आहे. आलं लक्षात. आज ज्यावेळेस ST महामंडळाचा संप चालू होता, कामगारांच्या आत्महत्या चालू होत्या, तर त्यांचे पगार न करता तुमचे सरकारी वाहन चालक असतील त्यांचे पगार वाढ करणारे तुम्ही आहात. कोण आहेत काय विषय नाही, सगळे एकसारखेच असतात. संवेदना आम्ही फार मनामध्ये जपून ठेवलेल्या आहेत. आम्हाला तुझं माझं करायचं नाही आहे, ठीक आहे. तळ राखी तो पाणी चाखी. आज कुठल्या उद्योजकाला कुठल्या जमिनी दिल्या आहेत, कोणी त्या चव्हाट्यावर आणल्या आहेत, आज कुठल्या बोर्डाला किती कोटी दिलेत आणि त्या बोर्डाची स्वतःची किती मालकी हक्कातली जमीन आहे, रेल्वेनंतर दुसरा नंबर लागतो. मग सरकारतर्फे द्यायची अपरिहार्यता काय, मुद्दे सगळेच आहेत.
आपल्याला त्याच्यात जायचं नाही. आपला एकच मुद्दा आहे, शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी आणि जमीन मालक. ह्या व्याख्येमध्ये शेतीच्या आधारित सगळे येतात. गरजवंत बहुजन जो काम करतो तो बिचारा कसंही निभावून जातो, पण काही परिस्थितीमुळं एखाद्याला गाव सोडून जर शहरात देखील तो सामावला जातो, पण त्याला आम्ही आमचाच गरजवंत बहुजन शहरी समजतो. मग तो कधी काळचा कष्टकरी, शेतीवरती अवलंबून असलेला व्यक्ती असेल. याचा अर्थ शहरी लोक आमच्या व्याख्येत येत नाहीत असं नाही आहे, पण आमचा तेवढा अभ्यास नाही शहरी गोष्टींवरती, शहरातल्या प्रश्नांवरती. आम्ही आपलं गावठी ठीक आहेत. तर आमची स्वतःची अशी एक इकॉलॉजी आहे. जोपर्यंत आम्ही एखाद्याला डोक्यावर ठेवतो तर आपल्या डोक्यावरची पगडी उतरून त्याला आपल्या बहुमान म्हणून डोक्यावरती घेऊन मिरवतो. तर झाकली तर लाखाची आणि उघडली तर राखाची, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि हा व्हिडिओ आवर्जून सगळ्यांना पाठवा. लक्षात ठेवा, सगळ्यांना म्हणजे एवढा व्हायरल करा. हा मंत्रालयात आणि संसदेत जातोच, पण नक्की तुमच्याकडून ह्यावेळेस रिप्लाय यायला पाहिजे. आणि आज परत सांगतो, सावळज असेल किंवा अजून कुठं काय पाऊस झालेला असेल, तर जर का अधिग्रहित गटांमध्ये पाणी साठत असेल तर त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढून पाठवा. नक्की पाठवा, आवर्जून पाठवा. तुम्ही म्हणताल की आज थोडंसं असं प्रेशरमध्ये किंवा तणावामध्ये, नाही तसं काहीसुद्धा नाही आहे. एक कसं आहे की एक क्रांतीसूर्य होऊन गेलेला आहे. आलं लक्षात? या सगळ्या आक्रमकांच्या ह्याच्यानंतर आपला देश स्वतंत्र झाला आणि आपण एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयाला आलेलो आहे. आणि जगात आपण आज लोकशाहीमध्ये एक नंबरवरती आहोत. डिजिटल पेमेंटवरती एक नंबरवरती आहोत. लोकसंख्येमध्ये आता चायना लपवतं आहे का काय माहीत नाही, पण ऑफिशियली आता आपण एक नंबरवरती आहोत. ॲटो सेक्टरमधला नंबर असेल, इकॉनॉमी म्हणून पुढचा नंबर असेल. तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला जर कोणाला द सिक्रेट लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती नसेल तर एक लक्षात ठेवा की कॉलोनियल युगात जी अवस्था अरब देशांची होती उंटावरून फिरणारे, तर ती आज आपली अवस्था आहे. हायड्रोजन पॉवरवरती जे पुढचं युग आहे. तर ठीक आहे, आपल्याला अशी काही चढाओढ नाही आहे की बाबा कामगार चायना, चीन आणि इकडं सावकार अमेरिका. आपल्याला काही नाही हो. त्या दोघांनी कसं वागायचं तसं वागू द्या. आपण आपला आलेख 3 नंबरला जरी ठेवू शकलो तर आनंदाचा आलेख आपला नेहमी सगळ्यात सर्वोत्तम राहावा, लोकशाहीच्या त्या छत्राखाली. मला गेले कित्येक वर्ष तुम्ही सहन करताय त्याबद्दल धन्यवाद. माझं वय 44 आहे. मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज म्हणून, मुक्काम पोस्ट जवळानी, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव, पिनकोड 413504. शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी, जमीन मालक. आपली रजा घेतो. चॅनलला नवीन असाल बघा, वाटलं तर सबस्क्राईब करा, आणि कोणाला कंटाळा आला असेल तर अनसबस्क्राईब देखील करा, काही विषय नाही. आणि बाकी लाईक, शेअर, कमेंट हे अजिबात घाबरू नका. वाटेल ते कमेंट करा, बघू काय सापडतं का कायद्यात उत्तराला. आणि बेल आयकॉन, घंटी. आता आपण बरेच चिन्ह बघितले, पण ते चिन्ह सगळ्यांना माहिती, एक घंटीचं तेवढं प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जर वाटत असेल की भविष्यातल्या घडामोडीत कळाव्यात आपल्याला. बरं आहे चॅनल जरा सगळ्या गदारोळापेक्षा ब्रेकिंग न्यूजऐवजी न्यूज इम्पॅक्ट आणणारं, तर अवश्य बेल आयकॉन प्रेस करा. अजून एक सांगावं वाटतं, आज आपण दूरदर्शनपासून ह्या गलक्यापर्यंत पोचलेलो आहोत. हे भारतीय समाज माध्यम आहेत. आणि आत्ता मी ज्या समाज माध्यमांवर बोलत आहे, तर हे गुगल, यूट्यूब, हे दोघांचा मालक एक आहे. कोण आहे, कुठला आहे मलाही माहीत नाही. किंवा फेसबुक, व्हॉट्सअप असेल, ह्या चौघांचे आणि सर्व लोकशाहीला मान देणाऱ्या सगळ्या नागरिकांचे धन्यवाद. हे आवर्जून विश्लेषण का केलं
की तुम्हाला वाटेल की थोड्या थोड्या बाईट दाखवल्या जातात. आज एवढे विषय चघळायला घेतात एडिटोरियलमध्ये किंवा आता हे संपादकीयमध्ये. एक असा भूमिपुत्र संपादक नाही आहे का की ज्याची पोटतिडक अशी असावी 1956बद्दल, 2013बद्दल आणि त्या वज्रघाताबद्दल की जो 5 ऑक्टोबर 2021ला अधिसूचनेद्वारे 6 ऑक्टोबर 2021ला शासन निर्णयात परावर्तित होऊन आज ही आणीबाणी उद्भवलेली आहे महाराष्ट्रात जमीन अधिग्रहणाबद्दल. आज एवढंच. धन्यवाद. शक्यतो भेटायची गरज पडू नये, पण काय करता, लोकशाही आहे. प्रश्न आहेत तर उत्तरं देखील आहेत. आता सुरुवात कधीपासून आणि कुठपर्यंत आहे, प्रत्येक दिवस एकदम नवीन आहे. कधी स्टेटसला काही टॅग पाहून फोन करणारा आमचा बार्शीतला महबूब पंजेशा असेल किंवा आत्ता मग परभणी तालुक्यातून सायगावमधून निकोला टेस्ला आणि जॉन मस्क जे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, असा तो आमचा एक सोनकर का काहीतरी नाव आहे, सायखेड्याच्या तिथलं त्याचं गाव आहे. तर हा प्रवास असाच अविरत चालणार आहे जोपर्यंत शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी आणि जमीन मालक आहे तोपर्यंत. हा महाभारतातल्या आकाशवाणीचा मैं समय बोल राहू टाईपचा आवाज, तुमचा पिच्छा, अगदी विक्रम वेताळाच्या कथेप्रमाणे तुमचं मानगुट सोडणार नाही. ज्यावेळेस तुमचा प्रश्न असेल त्यावेळेस नक्कीच तुमच्याबरोबर असेल. त्याचं उत्तर उपाययोजना संपली की दोघंही मुक्त.